नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाज्योतीकडून महत्त्वाच्या 5 एक्झामसाठी प्रशिक्षण वर्ग मोफत आणि स्टायपेंड मिळण्यासाठीच्या योजना लागू झालेल्या आहेत, सुरू झालेल्या आहे. फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली आहे. आता कोणत्या 5 एक्झाम आहे तुमच्या समोर आहे बघा. एक आहे बँकिंग व कर्मचारी निवड असेल, MBA कॅट आणि सीमॅट CET असेल, मिलिटरी पोलीस भरती असेल, शिक्षक भरतीमध्ये टेट नावाची एक्झाम असेल आणि UGC नेट CSIR आणि MH CET असेल. ह्या एक्झामसाठी महाज्योतीकडून विद्यार्थ्यांना संधी देण्यात येत आहे. मोफत प्रशिक्षण तुम्हाला मिळणार आहे, प्लस तुम्हाला स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे. सो नक्कीच जे जे विद्यार्थी महाज्योतीच्या अंतर्गत येतात त्यांनी फॉर्म भरा. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फॉर्म कुठे भरायचा, कसा भरायचा, कोण भरू शकतं, पात्रता काय काय आणि कोणत्या कॅटेगरीसाठी हे लागू असणार आहे. वन बाय वन आपण बघूया. त्यातला पहिले तर समजून घ्या की या महाज्योतीमध्ये कोणत्या कॅटेगरीचे विद्यार्थी येतात. ते आहे OBC, त्यांना आरक्षण आहे 59%. त्यानंतर विमुक्त जाती याला आपण विजय NT म्हणतो, त्यांना 10% जागा आहे. भटक्या जमाती NT ला 8% आहे, NTC ला 11%, NTD ला 6%, SBC ला 6%, असे या पद्धतीने आरक्षण देण्यात आलेलं आहे. सो हे सगळे विद्यार्थी या महाज्योतीच्या स्कीमचा फायदा घेऊ शकतात. आता महिलांसाठी बघा 30% जागा राखीव आहे, अनाथांसाठी 1% जागी राखीव असणार आहे. त्यानंतर स्टायपेंड किती मिळणार आहे, तर मिलिटरी भरती जसं तुम्ही एक निवडलं तर मिलिटरी भरतीसाठी बघा तुम्हाला वार्षिक जागा पूर्ण वर्षभरातनं 1500 विद्यार्थ्यांना इथे प्रशिक्षण मिळणार आहे. 6 महिन्याचं हे प्रशिक्षण असणार आहे आणि याला विद्यावेतन तुम्हाला दरमहा 75% हजेरी असल्यास 10,000 रुपये प्रत्येक महिन्याला, म्हणजे 60,000 ते, आणि आकस्मिक निधी म्हणून एका वेळेस तुम्हाला 12,000, असे टोटल 72,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला सर एका एक्झाम सांगितलं, बाकी एक्झामचं काय, तुम्ही काय करू शकता, महाज्योतीची वेबसाईट आहे, ह्या वेबसाईट बघा, mahajyoti.org.in नावाची वेबसाईट आहे. त्यावरती गेल्यानंतर तुम्हाला इथे स्कीम नावाचा ऑप्शन जर तुम्ही चेक केला तर ट्रेनिंग स्कीम इथे क्लिक केलं की सगळ्या एक्झामचं तुम्हाला इथे स्टायपेंड बघायला मिळतं. बँकिंगचं जर मी घेतलं, बँकिंगमध्ये तुम्ही इथे स्कीम बघू शकता. बँकिंगसाठी 500 जागा वर्षभरात भरणार आहे. लाभाचं स्वरूप बघा, प्रशिक्षण संस्थेमार्फत टॅबलेट आणि 6 GB डेटा दररोज देण्यात येणार आहे आणि पात्रता निकष त्यांनी इथे दिलेले बघा. हे सगळे पात्रतेचे निकष, ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो बघा. त्यानंतर दुसरं मी बघितलं, यामध्ये दुसरं बघितलं बघा, स्कीम मध्ये गेलो मी आणि ट्रेनिंग स्कीम मध्ये UGC CSIR नेट MSCD ही बघितली तर यासाठी पण तुम्ही बघू शकता 1200 विद्यार्थ्यांना देण्यात येणारे हे प्रशिक्षण. 75% हजेरी असेल तुम्हाला 10,000 रुपये प्रत्येक महिन्याला, असे 12,000 रुपये वन टाइम, अशी हे प्रशिक्षण 6 महिन्यांचं आहे, म्हणजे 72,000 रुपये तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यानंतर अजून असं चेक करू शकता तुम्ही कुठे कुठे आहेत बघा. तुम्हाला जी स्कीम वाटली ती स्कीम जाऊन तुम्ही चेक करू शकता. अजून मी तुम्हाला आता आलेले स्कीम पैकी एक दाखवू शकतो. अजून UGC झालंय, MBA कॅट आणि CET पूर्व परीक्षण बघा. MBA कॅट आणि CET पूर्व परीक्षण 1500 विद्यार्थ्यांना देण्यात येणारे 6 महिन्याचं प्रशिक्षण आहे. इथे सुद्धा तुम्हाला 72,000 रुपये मिळणार आहे. ओके, हे झालं स्कीम बाबत मी तुम्हाला सांगितलं. यात अजून तुम्ही जर बघितला तर नोटीस बोर्डला तुम्ही गेलात तर नोटीस बोर्डवरती तुम्हाला आता अपडेटेड बघा, ऍप्लिकेशन फॉर कॉम्पिटेटिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम 26-27, इथे न्यू, इथे क्लिक केलं की तुम्हाला ही पण न्यूज बघायला मिळते. इथे मी चेक करतोय डेट आणि इथे लिंक दिली बघा, खाली खाली लिंक आहे, क्लिक हिअर. आता इथे कोणकोणत्या स्कीम सुटलेल्या आहेत ते तुम्ही बघू शकता. SSC IBPS RRB ट्रेनिंग, त्यासाठी फॉर्म सुटलेले आहेत. फॉर टेट एक्झाम, जी शिक्षक भरतीसाठी अपेक्षित, त्याची सुद्धा ट्रेनिंग तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यानंतर UGC नेट सेट ट्रेनिंग आहे. त्यानंतर MBA कॅट MBA CET ट्रेनिंग सेंटर हे पण चालू होत आहे. त्यानंतर मिलिटरी पोलीस आणि ट्रेनिंग, मिलिटरी आणि पोलीस ट्रेनिंग हे पण चालू होत आहे. त्यानंतर GRE टोफेल हे फॉरेन लँग्वेज संदर्भात सुद्धा तुम्हाला इथे प्रशिक्षण मिळणार आहे. गाईडलाईन दिली त्यांनी. रजिस्ट्रेशन लिंकवर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करता येणार आहे. तुम्ही जर रजिस्टर नसाल तर तुम्ही काय करता, रजिस्टरवर क्लिक करायचे, तुमची माहिती भरायची, पूर्ण ही माहिती भरून सबमिट करायची आणि मग तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, आता घेऊन जाऊ तुम्हाला मी परत एकदा आपल्या मेन स्लाइड करा. त्यानंतर पुढे बघा, ही जी स्कीम आहे ऑफलाईन स्वरूपात आहे. तुमचं जर निवड झाली तर तुम्हाला ऑफलाईन अनिवासी प्रशिक्षण असणारे, निवासी आहे का नाही, तुम्हाला निवासाची व्यवस्था करायची आहे आणि त्यासाठीच राहण्यासाठी आणि फूडसाठीच ते तुम्हाला दर महिन्याला 10,000 रुपये स्टायपेंड पण देत आहे. प्रत्येक या कोर्सनुसार स्टायपेंड पण बदलू शकतं. आता इथे लाभार्थी कोण आहे, तर लाभार्थी तुम्हाला मगाशी म्हटलं OBC आहे. त्यानंतर विजय NT ABCD ब सगळेच आहे आणि SBC विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात. त्यांना नॉन क्रिमिनल त्यांच्याकडे असणं पण गरजेचं आहे.
त्यानंतर पुढे बघितलं तर पूर्णतः मोफत असणारे, कोणतेही शुल्क तुम्हाला द्यायची गरज नाही आहे. अनिवासी स्वरूपे म्हणजे निवासाची व्यवस्था तुम्हाला स्वतःला करायची, त्यासाठी ते 10,000 रुपये तुम्हाला देत आहे. नंतर ऑफलाईन वर्ग, प्रत्यक्ष वर्गातून दर्जेदार मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. आणि ऑनलाईन अर्ज, संकेतस्थळावर सोयी दिलेले त्यांनी अर्ज ऑनलाईन करायचा आहे, पण मात्र तुमचं प्रशिक्षण ऑफलाईन होणार आहे. समाविष्ट स्पर्धा परीक्षा कोणत्या, मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे बँकिंग, ज्याला SSC CGL असेल, IBPS PO असेल, बँकिंग असेल, LIC AAO असेल, रेल्वे भरती असेल. त्यानंतर मॅनेजमेंट मध्ये बघा MBA CAT आहे, CMAT CT पूर्व परीक्षा तयारी असेल. मिलिटरी आणि पोलीस भरती, त्यामध्ये लेखी आणि शारीरिक चाचणी दोन्ही पण इन्क्लूड आहे. बघा इथे तुम्हाला 6 महिने हे पण दिलेलं आहे, हे पण 6 महिने. हे 4 महिन्यांचं आहे शिक्षक भरतीचं टेटचं, ज्याला आपण शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणतो. आणि 6 महिन्याचं प्रशिक्षण तुम्हाला सहाय्यक प्राध्यापकांसाठी संशोधनासाठी म्हणजे EDUCAT CSIR MHCT पूर्व परीक्षा तयारी यासाठी हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यानंतर पात्रता आणि निवड कशी आहे, तर पात्रतेमध्ये बघा, विद्यार्थी महाराष्ट्र रहिवासी असावा, नॉन क्रिमिनल गटातील इतर मागासवर्ग, त्यानंतर NT अ ब कडं आणि SBC चे विद्यार्थी असावा. संबंधित परीक्षेसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण असावी. त्या एक्झामसाठी जी पात्रता लागते, जवळपास ग्रॅज्युएशन लागतं, बाकीच्या एक्झामसाठी वेगळे निकष आहे. कशा शैक्षणिक अर्हतेचे ते पण एकदा चेक करून घ्या, त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता. महायुतीचा लाभ घेतला असेल तर परत तुम्ही घेऊ शकत नाही. आणि निवड पद्धत कशी आहे, त्यासाठी एक चाळणी परीक्षा होणार आहे, त्या माध्यमातून तुमची निवड केली जाणार आहे. आता फक्त फॉर्म सुटलेले फॉर्म भरून टाका, नंतर तुमची चाळणी परीक्षा होईल, त्यामधून तुमचं सिलेक्शन होईल. चाळणी परीक्षा संबंधित परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात येईल. जसं की बँकिंगची असेल तर बँकिंगच्या जशा एक्झाम होतात त्यानुसार तुमची इथे चाळणी परीक्षा होणार आहे. त्यानंतर पुढे दिलंय, प्राप्त गुणानुसार मेरिट आणि आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिद्ध केली जाईल, कारण इथे आरक्षण आहेच. चाळणी परीक्षेचे वेळापत्रक महाज्योतीच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येईल. अजून तसं काही त्यांचं वेळापत्रक आलेलं नाही. त्यानंतर पुढे आहे की शैक्षणिक पात्रता आणि परीक्षण कालावधी कसा असेल. बघा, SSC CGL साठी तुम्ही जर जात असाल तर पदवी उत्तीर्ण असावं लागतंय, पूर्व परीक्षा तयारी घेतली जाणार आहे. MBA CAT CMAT CET जर तुम्ही जाणार असाल तर पदवी उत्तीर्ण असावं लागेल, 6 महिन्यांचा कालावधी आहे. मिलिटरी आणि पोलीस भरतीसाठी तुम्ही जात असाल तर 10वी उत्तीर्ण लागतंय, 6 महिने कालावधी आहे. टेट साठी तुम्ही जर जात असाल तर शासन निकषानुसार अर्हता पात्र, ज्याला आपण DED BED चे विद्यार्थी म्हणतात, ते तुमचे DED BED प्लस TET किंवा CD क्वालिफाईड असाल, किंवा फक्त तुमचं BEd झालं असेल ग्रॅज्युएशन नुसार, त्याचे सगळे निकष आहे तुम्हाला माहिती असेल, ते त्यानुसार 4 महिने हे टेटचं प्रशिक्षण असणार आहे. UGC नेट असेल, CSIR असेल, MHCT असेल, पदव्युत्तर उत्तीर्ण असणं गरजेचं, पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं. 6 महिन्याचा हा कोर्स तुम्हाला दिला जाणार आहे. प्रशिक्षण संबंधित परीक्षांच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार ऑफलाईन आणि अनिवासी स्वरूपात दिलं जाणार आहे, हे पण लक्षात घ्या. वयो मर्यादा जर आपण बघितली SSC CGL साठी बघा, 18 कमीत कमी मॅक्सिमम 30 वर्ष, दिव्यांगांना 40 वर्ष आहे. IBPS PO बँकिंग साठी तुम्ही जर जात असाल तर 20 किमान वय लागतंय, मॅक्सिमम 28-38 वर्षापर्यंत दिव्यांग आहे. रेल्वे भरती टेट, आता इथे शिक्षक भरती पण आहे, इथे टेट नाही. रेल्वे भरती जर असाल तर 18 ते 31 आहे, 38 वर्ष आहे. पोलीस भरतीला जाणार असाल तुम्ही तर 18 वर्ष ते 29 वर्षापर्यंत आहे, दिव्यांग नाही येते. शिक्षक भरतीला तुम्हाला 41 वर्षापर्यंत एज लिमिट असणार आहे. ओके, त्यानंतर पुढे बघूया आपण अर्ज प्रक्रिया. 7 सोप्या पायऱ्या कोणत्या बघा. संकेतस्थळाला भेट द्या, आता मी तुम्हाला दाखवलंय. इथे रजिस्टर करा, तुम्हाला मी हे पण दाखवलेलं आहे. मूलभूत माहिती भरा रजिस्ट्रेशन मध्ये. लॉग इनचा OTP तुम्हाला मोबाईलला येऊन जाईल, लॉग इन करा. प्रोफाईल आणि योजनाबद्दलची माहिती घ्या. अर्ज आणि कागदपत्रे अपलोड करा. अर्ज डाउनलोड करून घ्या, म्हणजे फॉर्म भरल्यानंतर तुमचा अर्ज डाउनलोड करून घ्या. अशा ह्या प्रोसेस आहेत, 7 प्रोसेस तुम्हाला कम्प्लीट करायच्या आहे. यासाठी वेबसाईट बघा, इथे महाज्योती.org.in ह्या वेबसाईटला तुम्हाला जायचं आहे. पायरी 1 ते 4 नोंदणी आणि लॉग इन कसं करायचं. संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर तुम्हाला मोबाईल किंवा संगणकावरील इंटरनेट ब्राउझरमध्ये ही वेबसाईट ओपन करायची आहे. नंतर तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर मूलभूत माहिती भरायची आहे आणि नोंदणी केल्यानंतर तुमचं लॉग इन OTP द्वारे लॉग इन करायचं आहे. नंतर 5 ते 7 प्रोसेसमध्ये प्रोफाईल अद्ययावत योजना निवड करायची आहे. त्यानंतर अर्ज भरायचा आहे, कागदपत्रे अपलोड करायची आहे आणि अपलोड केल्यानंतर तुम्हाला अर्ज डाउनलोड करायचा आहे. अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर PDF प्रत डाउनलोड करून भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. प्रिंट आउट पण घेऊन ठेवू शकता. आवश्यक माहिती म्हणजे कागदपत्र कोणकोणती लागतात. विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, लिंग, ईमेल ID, जात प्रवर्गाची माहिती, त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर जन्मतारीख, मोबाईल नंबर, संपूर्ण पत्ता, शैक्षणिक माहिती, पात्रतेसाठी आवश्यक इतर तपशील. कागदपत्रे बघा, तुम्हाला निर्धारित स्वरूपातले अपलोड करावे लागतील. सर्व माहिती संबंधित कागदपत्रांप्रमाणेच भरावी. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रांची पडताळणी होईल, त्यानंतर त्यांना
प्रशिक्षणासाठी पाठवलं जाणार आहे. महत्वाच्या सूचना काय, स्वतःचा चालू मोबाईल क्रमांक तुम्ही वापरू शकता. सत्य अचूक माहिती भरा. चुकीची माहिती भरला अर्ज नाकारला जाऊ शकतो. सबमिट पूर्वी तपासणी व्यवस्थित करून घ्या. PDF प्रत जतन करून ठेवा आणि एकदाच लाभ तुम्ही महाज्योतीचा या स्कीमचा घेऊ शकतात, हे पण लक्षात घ्या. यासाठी तुम्हाला काही अडचण असेल त्यांनी email ID पण दिलाय, कॉन्टॅक्ट नंबर पण दिलाय, त्यांचं संकेतस्थळ पण दिलेलं आहे. महाज्योतीला तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता. सो महाज्योतीमध्ये ओबीसी, व्हीजे अ, NT ब, NT क, NT ड आणि SBC या प्रवर्गातील उमेदवारांना ही संधी आहे. 5 वेगवेगळ्या एक्झामसाठी तुम्ही या महाज्योतीच्या माध्यमातून प्रशिक्षण सुद्धा मोफत घेऊ शकता आणि प्लस तुम्हाला इथे स्टायपेंड पण मिळणार आहे. सो याबद्दल अजून काही शंका असेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांना सगळ्यांना शेअर करा आणि याबद्दलचे अपडेट बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.